खबर बुद्ध भूमि फाउंडेशन से जुड़ी है। कल्याण पश्चिम वाल्दोनी की बुद्ध भूमि फाउंडेशन की विवादित जमीन पर महानगर पालिका जेवार्ड अधिकारी द्वारा एक तरफी कार्रवाई के खिलाफ अम्बेडकरी जनता में भारी आक्रोश का माहौल छाया हुआ है। तारीख 30 मई 2026 के दिन कल्याण डुमोली महानगर पालिका जेवार्ड सहायक आयुक्त ने पुलिस दल बल के साथ बुद्ध भूमि फाउंडेशन की जमीन पर रखे भगवान गौतम बुद्ध की मूर्ति पर कार्रवाई की। यहाँ के संचालक भंते महातेरो को मारा पीटा। अतिक्रमण के नाम पर बुद्ध भूमि फाउंडेशन को किसी प्रकार की पूर्व सूचना या नोटिस न देकर एक तरफा कार्रवाई की गई है। जबरान भगवान गौतम बुद्ध की जमीन से मूर्तियों को हटाया गया है। इस घटना से कल्याण, डोंबिवली, उल्लासनगर, मुंबई, ठाणे, पुणे की जनता जनार्दन में महानगर पालिका के खिलाफ भारी जन आक्रोशन छाया हुआ है। ठीक इसी तरह से चिंताजनक घटना के खिलाफ स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणराव अंबोरे ने अपने कार्यकर्ताओं के साथ बुद्ध भूमि फाउंडेशन वाल्दोनी में भेंट देकर भंते महातेरो को अपना समर्थन दिया है और हर तरह के सपोर्ट देने के आश्वासन दिया है। इस मौके पर अम्बेडकरी मिशन के डैशिंग कार्यकर्ता सिद्धार्थ शिरवाड़कर के अलावा सुरेश भाई छपरावाल, लोक जन सेवा संस्था के राष्ट्रीय अध्यक्ष अनंतराव कुंपली, अनिल सरदार, पुंडलिक वावल, प्रकाश शिंदे, दिलीप वानखेड़े इत्यादि उपस्थित थे। इस विषय में हमारे संवाददाता ने सिद्धार्थ शिरवाड़कर, लक्ष्मणराव अंबोरे तथा पुंडलिक वावल की प्रतिक्रिया ली है। 50 वर्षापासून बौद्ध फाउंडेशन हे प्रस्थापित असून त्या ठिकाणी वहिवाट आंबेडकरी जनतेची, बौद्ध जनतेची आहे। हे असताना जागेच्या संदर्भामध्ये अरे हा सातबाराच मुळात आमच्या बापाचा सम्राट अशोकांच्या नावावरती आहे। सातबारा सम्राट अशोकाच्या नावावरती आणि सम्राट अशोकांनी बुद्ध धम्म स्वीकारलेला आहे आणि अशा 50 वर्षापासून इथं वास्तव्य असणारा बौद्ध फाउंडेशनची आणली गेली घोषित करून अशी आमच्या बुद्ध भिक्षुकावरून हल्ला केला। त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना हे करून समाजाची मदत चालतात। आमदार, खासदार, नगरसेवक, ग्रामपंचायतचे सदस्य हे कुठले निवडून आल्यानंतर जर मुसलमान असेल तर तो मुसलमानाचा नसतो, हिंदू असेल तर हिंदूचा नसतो, बौद्ध असेल तर बौद्धाचा नसतो, सर्व समाजाचा तो आमदार, खासदार किंवा हे असतो। हे असं बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये लिहून ठेवलेलं असताना तुम्ही अशा पद्धतीचे समाज दुखावण्याचे कामं मुसलमानांवरती, बौद्धांवरती, शिखांवरती, इसाईवरती हे बंद करा। आता हे समाज जागृत झालेला आहे आणि कल्याण डोंबिवली शहरामधील आपल्या जनतेने सुद्धा जागरूक होण्याची गरज आलेली आहे। आता त्यांना गरज असते तेवढा घरात पाया पडायला येतात आणि आता असं काय मग इथं हे झालं 50 वर्षाचे बौद्ध विहार तोडायला हे केले। तर असे या घडलेल्या घटनेचा आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तमाम पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध करत आहोत आणि येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या घटनेला या लोकांना त्याचा समोर जाऊ द्यावं लागणार आहे। यासाठी मोर्चे आंदोलन काढावं लागले तरी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही मोर्चा आंदोलन काढण्यास तयार आहोत। जय भीम, जय भारत। मुळात हे अतिक्रमण नाही आहे, ही बुद्धभूमी गेल्या सातत्याने 30-35 वर्षापासून आदरणीय भिक्खू संघाच्या ताब्यात जागा आहे। त्या जागेमध्ये भगवंताच्या प्रतिमा आहे आणि शासन दरबारी नोंद आहे। त्यानंतर भीमा कोरेगावचा जो विजयस्तंभ आहे त्याची प्रतिकृती या वाल्दोनीच्या परिसरामध्ये इथं होती, त्याची पण शासन दरबारी नोंद आहे। ती इथल्या प्रशासनाने, जातीवादी प्रशासनाने आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्याचा बळाचा वापर करून हे बुद्ध फाउंडेशनमध्ये ज्या भगवंताच्या मूर्त्या होत्या या खासदारांनी त्यांच्या इशाऱ्यावर तोडण्यात आला। या खासदाराचा सर्वात प्रथम आम्ही आंबेडकर समाजाचे सर्व नेते याचा जाहीर निषेध करतो। आमच्या समाजाची जागा दिसली का तुम्हाला? तुमच्या नातेवाईकाला इथं ब्रिज बांधण्यासाठी तुम्ही जो कॉन्ट्रॅक्ट दिला त्याचा पण जाहीर निषेध करतो। अमनुष्यपणे तुम्ही आमच्यावर घात केलेला आहे। त्यांनी भिक्खू संघावर हात केलेला आहे, त्यांनी चिवावर हात घातलेला आहे। याचा अर्थ असा आहे बाबासाहेबांनी 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे। अर्थात यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर हात टाकला, यांनी भगवंतावर हात टाकलेला आहे आणि भिक्खू संघावर हात टाकलेला आहे, तमाम आंबेडकर समाजावर हात टाकलेला आहे। आणि झालेल्या प्रकारचा जाहीर निषेध आहे आणि आंबेडकर समाज कदापि खपून घेणार नाही।
ओके. छपराल जी बोला, काय बोलणार वाल्मिकी समाजाला? आज भारतीय वाल्मिकी समाज सेवाभावी संस्थाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे सुरेशभाई छापरवाल. आज सन 2000 सालापासून या बुद्ध फाउंडेशनला आमच्या भारतीय वाल्मिकी समाज सेवाभावी संस्थाचा प्रत्येक वेळी जाहीर पाठिंबा असतो. आणि झालेल्या आतापर्यंतचे जे शासनाने प्रशासनाने जेवढा आमच्या बौद्ध भिक्खू संघावरती अन्याय अत्याचार केला त्याला भारतीय वाल्मिकी समाज प्रत्येक वेळी अशा वेळी त्यांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही शासनाच्या विरोधात शासनाने जे केलं आमच्या जनतेवरती अन्याय अत्याचार त्याच्या विरोधात अहोरात्र आमची भारतीय वाल्मिकी समाज सेवाभावी संस्था संपूर्ण महाराष्ट्रातून संस्था आहे. जय भीम नमो बुद्धाय. क्या बात. तो दूसरी तरफ इसी विषय में कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त अभिनव गोयल ने 2 जून की दोपहर एक पत्रकार परिषद का आयोजन करके खुलासा किया है कि बुद्ध भूमि फाउंडेशन के संचालक को 25 मई 2026 को एक पूर्व सूचना देकर उड़ान पुल में बाधित होने वाले मूर्तियों को हटाने की नोटिस दिया था, लेकिन भंते जी ने वो नोटिस स्वीकार नहीं किया. इसलिए महानगर पालिका प्रशासन ने ये कार्रवाई की है.